बघा. ओके. दही वडा, बटाटे वडा, साबुदाणा वडा, एक वडा मोठा आहे, जम्बो वडा, दही वडा, बटाटे वडा, मेदू वडा, सांबार वडा. सांबार पडला असता किती प्रकारचे वडे तिला जे काही खायला आवश्यक द्यायचं, पण फक्त खाणं म्हणजे डोहाळे नाही. आणि खाणं आणि जे काही खावंसं वाटतंय ते खायला देणं हेही डोहाळे पुरवणं नाही. कारण ते आरोग्याला दोघांचे, बाळाच्या आणि आईच्या, योग्य आहे की नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चायनीज काही मागायचंच नाही आणि मागितलं तर द्यायचं नाही. कारण आतापासून आपल्या मुलाला आपल्याला सांगायचंय की चायना हा, त्यामुळे आताच त्याला सांगितलं तर पुढे कदाचित त्याला ते लक्षात येईल. नाही नक्की लक्षात राहील त्याच्या. त्यामुळे कुठलेही चायनीज पदार्थ न खावेत असं एक सूचना नाही, पण एक आग्रहाची विनंती असेल तुला. हे बाकी घरात केलेले कुठलेही पदार्थ नाही. सगळं झालं, प्रतीकला बहुतेक सगळ्याची डिमांड आहे, चहा झाली. पण आता राजा प्रियांकाचा काय म्हणतोय बघूया. राजा म्हणे राणीला, घरावर आता तुझीच सत्ता, माझा तर सगळ्यांनीच कट केलाय पत्ता. पण असं काही नाहीये. तुझ्याही आनंदाने तुझ्याकडे अर्थातच तुझ्याही मागण्या पूर्ण करणार आहे. अर्थात ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी मिळमिळीत काही वेळेला कमी तिखट खाऊन प्रियांका कधीतरी मनात येणारच ना, जाऊयात बाहेर. मग सगळ्या सूचनांचं पालन करून एखाद दिवस तरी ती त्याला म्हणणारच आहे की जरा जाऊया मोबाईल बाहेर. आता बोललेलंच असेल तर मग वाघेच आहे, आणखीन काही आहे. आता 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 खूप वेगवेगळ्या स्वभावाची असतात. त्यामुळे ते सगळे स्वभाव जरी आपण बघितले तरी प्रत्येक माणसामध्ये एक तरी गुण असतो जो घेण्यासारखा असतो. आणि म्हणून तेवढंच बाळाला घ्यायला सांगायचंय. बघूया हे आपल्याला कोण सांगताय. तर निर्जीव असं सुख, कबीर संत कबीर ते सुखाबद्दल म्हणतात. आपली संस्कृतीच अशी आहे की आपल्याला सगळ्या गोष्टींकडनं काही ना काही चांगल्या गोष्टी घ्यायला शिकवतात. हे सुख काय करतं, तो फोरफट सगळे टाकून देतं आणि सार असतं ते आपल्याकडे देतं.
असाराचा त्याग करून सारच सारे वेचावे, हेच शिकवले सुटली गाडी केवळ सद्गुण वेचावे, केवळ सद्गुण वेचावे, केवळ सद्गुण वेचावे. आता वेळ नाहीये, खूप सारे गाणे सांगलेत की मी, पण नाही तर तेवढे उखाणे घेत बसेल, नकोच त्यापेक्षा. बघूया नंतर. आता मात्र आपल्याला काय करायचंय, प्रतीकसाठी परत एक सूचना, फक्त खाण्याचे डोहाळे लागतात असं नाही, खरेदीचे पण लागतात. त्यामुळे ती सांगू शकते तुला इकडे खरेदी करायचे डोहाळे लागले, तिकडे जायचे डोहाळे लागले, तर असं सगळं तुला ते पुरवावं लागणार. आता उरलेले 2-3 महिने जे काही आहे ना, तर ते तोपर्यंत तेच उद्योग आहे. बघूया लाडक्या या राणीला काय काय डोहाळे लागले, कोण काय पुरवतंय. सुरू. लाडक्या या राणी लागले डोहाळे, हौस पुरविण्याचे जमले सगळे. लाडक्या या राणी लागले डोहाळे, सासूबाई विचारती काय आणू आई, म्हणे मला हवीकडे हिरवी पेशवाई. आई बाबा विचारती काय हवे वाणे, म्हणे तुम्ही करा सर्व ते सोहळे. राजा देवी विचारले सांग काय हवे, राणी म्हणे सगळे तू माझेच ऐकावे. सगळं माझंच ऐकलं पाहिजे असे डोहाळे लावू शकतात, त्यामुळे काहीही लावू शकतात. आता सुनबाईंनी पेशवाई मागितली, सासूबाईंनी लगेच व्यवस्था केली आणि विणकर घरी बोलावले. कुठेतरी जाऊन पैठणी घ्यायची नाही, तुला पेशवाई घ्यायची ना, आपण घरीच विणकर बोलूया. बघूया. कितीच बाई किती सागर माझा सुसू, आल्या बाई तुझरणी कापूस पिंचोली. कापूस आमचा सर्दीचा, आम्ही साड्या नेसू पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या, आम्ही साड्या वेलबुट्टीच्या. कितीच बाई किती सागर माझा सुसू, आल्या बाई तुझरणी कापूस पिंचोली. कापूस आमचा सर्दीचा, साड्या नेसू पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या, आम्ही साड्या वेलबुट्टीच्या. हौसेला बोल नाही हेच खरं. किती प्रकारचं डोहाळे जेवण असावं ऐकून एक सांगून ठेवते ना, आपल्याला काय केलं तर केलं. कोवळ्या उन्हातलं पण असतं बरं का. मी आता या पूर्वीच्या बायका भारी हुशार. कोवळ्या उन्हातलं डोहाळे जेवण करायचं म्हणजे सकाळी लवकर उठायला हवं, सूर्य उगवण्यापूर्वी स्वतःचं आवरून तरी किमान तिथे तयार राहायलाच पाहिजे ना, म्हणजे किती लवकर उठावं लागेल. त्यामुळे लवकर उठवण्याची ट्रिक म्हणून मला वाटतं हे करत असाव्या. कोवळ्या उन्हात असतात. आता सायन्सनी प्रूव्ह केल्याप्रमाणे कोवळ्या उन्हांकडे जीवनसत्व हे नक्कीच तुला आणि बाळाला पण उपयोगी आहे, त्यामुळे ते केलं जातं. सकाळच्या वेळात येतात, त्याला केशरी रंगाचे सगळे पदार्थ पण करतात, केशरी साडी तिने नेसायची असते आणि हे कोवळ्या उन्हातलं डोहाळे जेवण केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं केलं जातं ते वनातलं. हिरव्या सगळ्या वनराईमध्ये न्यायचं आणि झोपाळ्यावर बसून सुगंधित फुलं बाजूला आणि असं डोहाळे जेवण, हिरवी साडी, जे आपण जनरली सगळं करत असतो. तर असंही प्रत्यक्ष मनात जाऊन करायला सुद्धा हरकत नाही, म्हणजे असं आपलं एक सांगून ठेवते तुला. बघूया या डोहाळे जेवणाच्या वेळेला त्या निसर्गामध्ये जी प्रसन्नता आहे, त्या दरिद्री मातेकडे जे काही देण्याचं, उत्पन्न करण्याची क्षमता आहे तशीच स्त्रीकडे आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी हे डोहाळे जेवण केलं जातं. बरोबर. वनामधलं केलं जाणारं हे सगळ्या हिरवाईमधलं डोहाळे जेवण, ह्याचं सुद्धा मागे शास्त्रीय कारण आहे. मगाशी म्हटलं तसं की जीवनसत्व सूर्यप्रकाशातलं, तसं इथे मात्र आपल्याला हिरवाईतनं म्हणजे समृद्धीचा रंग आहे हिरवा रंग हा, आणि म्हणून तो घातला जातो. दुसरी म्हणजे निर्माण, नवनिर्माणाची क्षमता. सगळीकडे कोवळी पालवीची असते तर ती आपल्याला बघूनही खूप आनंद होतो. तर तसा आनंद निसर्गाकडनं आपल्याला मिळावा आणि निसर्गात पर्यावरणाविषयी सुद्धा माहिती बाळाला कळावी, यासाठी हे केलं जात असावं. बघूया. भरून भरून
त्यावेळेला बाळाला महत्व सांगायचं पाण्याचं. बाहेर आल्यानंतर सगळ्या टॅपच्या तिथे काहीतरी स्टिकर लावण्यापेक्षा नळबंद कव्हर कमी वापर, जपून वापर. आपल्याकडे अर्थातच पृथ्वीवरती 3% पाणी फक्त पिण्यायोग्य आहे, ही शास्त्रीय माहिती आहे आणि ही आपल्याला बाळापर्यंत पोहोचवायची की बाबाने पाणी जपून वापरायचं. कारण पाण्याची समस्या, पुढचं जे काही युद्ध व्हायचंय ते पाण्यावरच व्हायचंय. त्यामुळे पुढची सामाजिक समस्या सुद्धा बाळाला आत्ताच सांगून ठेवली की त्यांनी पाणी जपून वापरावं. म्हणून हे मोठीतलं अर्थातच लोहा जेवण असणार आणि हे सगळं ज्ञान बाळाला आपल्याला द्यायचंय. पुढचं लोहा जेवण आहे ते आहे चंद्राच्या प्रकाशात केलं जाणार. कारण चंद्र आणि स्त्री यांचं एक काहीतरी वेगळंच नातं आहे आणि त्यामुळे हा चंद्रप्रकाश हा स्त्रीच्या या बीजासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असतो. कधी सवंगडी, कधी सखा, कधी भाऊ पाठीराखा, कधी कपाळावरची चंद्रकोर सौभाग्याचा अलंकार, तर कधी सख्याचे हात गळ्यामधला चंद्रहार. भले वैज्ञानिक तिने चंद्रयान देऊ दे, चंद्रावर उतरू दे, पण कवीची कल्पना चंद्राची ही स्त्रीच्या मुखाविषयी आहे. चंद्रमुखी किंवा चंद्रासारखं तुझं तू दिसतेस असं लग्नापूर्वी तरी म्हणतात, नंतर किती म्हणतात माहिती नाही, बहुतेक नाही म्हणत, पण तरी चंद्र तिला आवडतो. मग ती आपली चंद्रहारावर आपली मुख वागून घेते, चंद्रहार गळ्यात घालते आणि तो चंद्रहार आकाशातला चांदण सुरावर पसरून येईल साडा, म्हणजे एखादी खडीची साडी मागून घेते त्याच्याकडनं. आणि असा चंद्र चांदोबा लहानपणापासून कितीही वृद्ध झाली तरी सुद्धा तिच्या बरोबर सातत्याने असतो. आकाशातला चंद्र म्हणे तिच्या पुढे फिका असतो, असं तो कधीतरी म्हटलेला असतो. आकाशातला चंद्र म्हणे तिच्या पुढे फिका असतो आणि म्हणून चांदण्यात फिरण्याचा तिचा नेहमीच हट्ट असतो. चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात तिची धावून निघते काया, असे डोहाळे पुरवण्याची दौडेल का प्रतीक संधी वाया. नक्की घेऊन जाणार, कारण आता शरद पौर्णिमा लवकरच येतेय, त्यामुळे हे चंद्र चांदण्यातलं लोहा जेवणही होऊ शकतं. चांदण्यान चांदण पाठवर चांदण चांदूल्या घातल्या जगबाई, चांदूल्या घातल्या बाजा. या बाजरीवर कोण देवनीचे ग, देवनीचे ग, राधाबाई झाली राधाबाई, राधाबाई झाली देवारा. राधाबाईचे वटीन काय गो, कृष्णाच्या गवलनी राधाबाई, कृष्णाच्या गवलनी
सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. म्हणजे चंद्राच्या प्रकाशामुळे धान्यातलं दळ असतं ना, म्हणजे जो मुख्य भाग आहे तो त्याचं पोषण होतं. त्यामुळे चंद्रप्रकाश गर्भासाठी सुद्धा आवश्यक आहे. फक्त चुकतं एवढंच आपलं की चंद्राच्या प्रकाशात जाताना बहुतेक वेळेला पौर्णिमेला पांढरी साडी नेसतो, तो प्रकाश परावर्तित होईल ना. त्यामुळे काळी साडी नेसून चंद्रप्रकाशात गेलं तर ते पोषण खऱ्या अर्थानं होऊ शकतं. आणि दळभार भरणं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे सुदृढ सशक्त बालक व्हायला हवं असेल तर चंद्रप्रकाशाची सुद्धा त्याला आवश्यकता असते. जशी डी व्हिटॅमिन आणि सूर्याच्या प्रकाशाची असते तशीच. आणि त्यामुळे ह्याही डोहाळ जेवणाची आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये पद्धती आहे. तुमच्या दोघांसाठी करिअरिस्ट मुली असतील ना, मग त्यांच्या मनात आणखीनही काही प्रश्न असतात की अरे बापरे आता करिअरचं कसं होणार, आपलं पुढे काय होणार, आणि आणखीन पण एक प्रश्न असतो मोठा फिगरचं काय होणार. तर ते सगळं व्यवस्थित होत असतं, कारण ती फेज जी आहे ना ती सगळी आनंदाने एन्जॉय करण्याची असते. त्यामुळे ते आनंद मातृत्वाचा आधी घ्यायचा आणि मग बाकीच्या गोष्टी दुरुस्त करता येतात जर काही बिघडल्या तर. ताक घुसळ घुसळ मनीचा रे तळबळ, करिअर माझं संपे नको मानी हे जी सर. ताक घुसळ घुसळ जीव होई तळमळ, मातृत्व हे नाही ओझे घरी येतील बाळ राजे. ताक घुसळ घुसळ हीच आनंदाची वेळ, मोहरली तुझी काया संतोषला तुझा राया. मातृत्व स्वीकारताना आनंदाने ते स्वीकारलं तर जन्म बाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा, एक आईचा आईचा मोठ्या सौख्याचा, होती लाडाची ती लेक साऱ्या घराचे कौतुक, आत्या काकू मावशी मामी नातीनेच जोडावी. जन्म बाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा, एक आईचा आईचा मोठ्या सौख्याचा, सून झालीच्या घराची लक्ष्मी शोभाते सख्याची, रंगाळी रजावा गोकुळी ते नाटाचा. जन्म बाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा, एक आईचा आईचा मोठ्या सौख्याचा. आज अंगणीत माझ्या जमल्या या सख्या साऱ्या, मजला घरीचा फुल आता येणार जगुल. जन्म बाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा. ओटी भराग ओटी भराग तिची ओटी